नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण जसा भंडाऱ्यामध्ये मसाले भात असतो तशा पद्धतीचा मसाले भात बनवणार आहोत आपण। तर इथे मी भाज्या बारीक चिरून घेतल्या आहे, बारीक म्हणजे असे तुकडे करून घेतले आहे। यामध्ये आहे फ्लावर, बटाटा आणि गाजर। हे पाण्यात टाकून ठेवायचं जेणेकरून काळं पडणार नाही। तर हे असं बारीक चिरून पाण्यात टाकून ठेवलेलं आहे। इकडे हिरवे मटार सुद्धा मी भिजत घातले होते, छानपैकी हे तयार झाले आहेत भिजून, म्हणजे छान फुलून तयार झाले आहेत। फोडणीसाठी कांदा लागेल, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, खडे मसाले लागतील, काही सुके मसाले लागतील आणि जिरं लागेल आपल्याला फोडणीसाठी। इथे या मिक्सरच्या जारमध्ये आपण काय करणार आहोत, 4-5 हिरव्या मिरच्या, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मी इथे 4-5 मिरच्या घेतल्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा सुद्धा टाकायचा यामध्ये। जास्त नाही टाकायचं आलं। लसणाच्या काही पाकळ्या टाकायच्या आहेत। हे आपण पाणी न टाकता जाडसर वाटून घेणार आहोत। तर हे आपण वाटून घेतलं आहे। असं हे तयार झालं। इकडे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं, अर्धा चम्मच। जिरं फुललं की एक तेजपत्ता बारीक तुकडे करून टाकायचा आहे। 2-3 लवंग टाकायच्या, 2-3 काळी मिरी, स्टार फूल आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। आता हे मसाले थोडेसे परतले, आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहोत। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे तेलामध्ये। कांदा परतून झाला आहे। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ 10-12 आणि हे जे मिरची, आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं। आता हे मिरची, आलं, लसूण सुद्धा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेऊ आपण। आता हे छान असं तयार झालं आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे परतून तयार झालं आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते। हळद पावडर, पाव चम्मच लाल तिखट सुद्धा टाकून घेते मी, अर्धा चम्मच धनेपूड आणि आता ह्या चिरलेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या। यात आहे गाजर, बटाटा आणि फ्लावर। तुम्ही अजूनही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता, जसं बीन्स वगैरे टाकू शकता तुम्ही। आता हे हिरवे मटार सुद्धा टाकून घ्यायचे, परतून घेऊ 1-2 मिनिटं।
मिरची मी इथे बारीक पेस्ट म्हणजे भरड करून टाकली आहे. तुम्ही मिरचीचे तुकडे सुद्धा टाकू शकता, पण मिरचीचे तुकडे कसे दाताखाली आले तर तिखट लागते, त्यामुळे असं पेस्ट करून टाकायची म्हणजे चवही छान येते आणि दाताखाली सुद्धा तुकडे येणार नाही. आता हे झालं आहे परतून. यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकू शकता. आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि याला आता आपण उकळी काढून घेणार आहोत. आणि नंतर मी जो तांदूळ भिजवायला ठेवलेला आहे तो तांदूळ यामध्ये टाकून आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे मी हे जे लांबवाले तांदूळ असतात ते घेतले आहे आणि ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून एक 15 मिनिटासाठी पाण्यात ठेवायचे असतात. हे म्हणजे छान मोकळे होतात, म्हणजे भात शिजून अगदी मोकळा शिवासा होतो, त्यामुळे पाण्यात ठेवले आहेत. ह्या जागी तुम्ही बारीक तांदूळ देखील घेऊ शकता. तो फक्त धुवून आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आणि छान शिजवून घ्यायचा. आता हा मसाले भात आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो. मी याआधी कुकरमध्ये सुद्धा बनवलेला आहे, पण आता जरा जास्त प्रमाणात बनवत आहे त्यामुळे मी पातेल्यात बनवते. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा मसाले भात तयार होतो. फक्त थोड्याशा भाज्या वगैरे चिरून घ्यायच्या आधी आणि फोडणी टाकायची. पाण्याला उकळी आली की भात 10 मिनिटात शिजतो. आता हे तांदूळ आपण 15 मिनिटं पाण्यामध्ये टाकले होते. याला उकळी आली की लगेच हे तांदूळ मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकते. आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे. आपण हे तांदूळ या पाण्यामध्ये टाकू. पाणी थोडंसं कमीच टाकायचं आहे. या तांदूळसाठी पाणी कमी लागतं. जास्त जर पाणी झालं तर मग भात थोडासा म्हणजे हा मसाले भात जो आहे तो मोकळा होणार नाही, सुटसुटीत होणार नाही, त्यामुळे थोडंसं कमी पाणी टाका. आता एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून सुरुवातीला फुल फ्लेमवरती हे शिजवायचं आहे आणि एक 5 मिनिटं झाले की मंद आचेवरती आपण हा भात शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आणि थोडंसं पाणी टाकते मी. एक 9 ते 10 मिनिटं झाले आहेत. इथे गॅस बंद करून घेते मी आणि 5 मिनिटं वाफेवर आपण ही मसाला भात जो आहे तो शिजू देणार आहोत, म्हणजे वाफू देणार आहोत. नंतर खाण्यासाठी तयार होईल. तर मी इथे फक्त दाखवते तुम्हाला. अप्रतिम असा दिसत आहे. आता या वाफेवरती आपण 5 मिनिटं असाच ठेवून देऊ. 5 मिनिटं झाली आहेत आणि छान आता हा भात जो आहे तो अगदी एक शीत मोकळा झाला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. छान तयार झाला आहे. आपण सर्व करूया. खायला अप्रतिम असा लागतो. नक्की करून बघा आणि कसा झाला मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअरही करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तो मस्त हा भात खूप छान लागतो आणि झटपट होतो. भंडाऱ्यात जसा आपल्याला भात खायला मिळतो सेम तसाच हा घरच्या घरी आपण 10 मिनिटात बनवू शकतो. करून बघा, खाऊन बघा.